वैभव 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 भाऊजी वैभव कुठे आहेस तू वैभव? रमा कुठे चालली आहेस तू? आत्या त्यांना जाऊन लय वेळ झालाय, माहित नाही कुठं आहेत. मी जरा बघून येते. एक काम कर, तू बस इथं. तू काळजी करू नको, येईल भीम लवकर. वैभव संग दोस्ती झालीये ना, ते दोघं बसून गप्पा करत असतील. ते प्रचंड देवांच्या घरी गेलेत ना, म्हणून थोडी भीती वाटतेय. घाबरू नको. रमा, ठाव नाही भीमनं तुला सांगितलंय का नाही, सातारामध्ये भीमचा एक मित्र होता, ध्रुव. ते दोघं बी उशिरापर्यंत गप्पा मारायचे आणि उशिरा घराला यायचे. काय ना रमा, प्रेम, माया, सम्मान, मैत्री हे सगळं कोणाला आवडत नाही. पण आपल्या जातीच्या लोकांना उच्च जातीचे स्वीकार करत नाही. अशात असं कोणी माणूस गावलं जो आपल्याला प्रेम देईल, माया देईल, आपल्या समोर मैत्रीचा हात पुढं करल, तर आपल्याला जगण्यासाठी एक नवीन रस्ता गावतो आणि आपण जीवापेक्षाही जास्त रक्षण करतो त्याचं. काळजी करू नका, येईल भीम लवकर. भीमदादा, भीमदादा, काय झालं दीपक? इकडं वैभव दादा. वैभव 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 तुम्ही सगळे काय बघायला आला तिथे? दवाखान्यात का नाही घेऊन गेले यांना? दवाखान्यात घेऊन जावं लागेल. आनंद दादा, उचला यांना. ऐका 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 जरा, यांना दवाखान्यात नेऊन काय बी फायदा नाहीये. काही काय बोलतीयस तू रमा? किती रक्त येतंय त्यांच्या हातातून. हॉस्पिटलला घेऊनच जावं लागेल. चल लवकर. ती बरोबर बोलते. काय बरोबर बोलतीये रमा? तूही असं काय बोलतोयस? चल दीपक, ये इकडे, उचलू लाग. भीम 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 वैभव देवांचा मृत्यू झालाय. श्वास थांबलाय त्यांचा. लंडनमध्ये एक इंग्रजी शिक्षक सांगायचे, ए वाईस फ्रेंड इज ॲज गुड ॲज 10 बुक्स. म्हणजे एक चांगला मित्र 10 पुस्तकांसमान असतो. म्हणून मलाही माझ्या 10 पुस्तकांबरोबर राहायचं आहे. सांग भीमराव, करशील माझ्याशी मैत्री? भीमराव, तू एक चांगलं काम सुरू केलं होतंस, पण तुझी जात
आणि ओळख तशी नव्हती, पण माझी आहे. म्हणून तुझ्या या चांगल्या कामाला मी पुढे नेईन. मित्र आहेस माझा. अरे ज्या व्यक्तीच्या सावलीपासून हे आम्ही दूर राहतो, ज्याला शिवायला आम्हाला संकोच वाटतो, त्याला तू मिठी मारलीस. हो, मी भीमाला मित्र मानलाय आणि मी माझ्या मित्राला मिठी मारली. तुला काय वाटतं की जी तू लढाई लढतोयस त्यात असा एक खास दिवस उजाडेल आणि हे सगळं उच्च जातीचे लोक तुझ्या पक्षात येतील? असं कधीच नाही होणार भीम. आणि जर असा भाव कोण मला स्वतःपासून दूर केलंस तर मग कोणताही वैभव कोणा भीमासाठी ही जातीपातीची लढाई नाही लढू शकणार. मी लंडनला जाऊन तिथे तुझ्या शिक्षणाची आणि ऍडमिशनची सगळी तयारी करून ठेवतो. तुझ्या लंडनला येण्याचा, राहण्याचा, शिक्षणाचा या सगळ्याचा खर्च मी करतो. मैत्रीत जेव्हा कोणाचा हात धरतात ना तेव्हा तो आयुष्यभर सोडत नाही. फक्त भीमराव, वचन दे मला, तू लढणं थांबवणार नाहीस. वैभव! 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 जो गया सो अंत में फूल्या सो कुमलाई, जो चिनिया सो डही पड़े, जो आया सो जा. माझं बाळ, माझं बाळ. हे विसरू नकोस की तो कालच्या जातीचा आहे. आई, आई, ऐका ना. काय झालं, इतकी खुश का वाटतेस? अहो आई, तुम्ही ऐका तर. ऐकण्यात आलंय की वैभव देवजींनी आत्महत्या केली. काय खरं सांगतेस? हा आई, म्हणूनच तर मी एवढी खुश आहे. मग कधीपर्यंत आपण कमी दुधाचा चहा पिणार? एक काम कर, जा आणि दूध घेऊन ये. आज जास्त दुधाचा चहा पिऊ आपण. जा. आणते. लक्ष्मी, तुला घाबरायची काही गरज नाहीये. तू जा. ज्याला दुःखी व्हायचंय त्याने व्हावं. आपण तर खुश आहोत. छान चहा पिवाल. जा. बघून घ्या,
बघितलं तुम्ही सगळ्यांनी की या छोट्या जातीच्या भीमरावामुळे आज आज वैभव देव मरण पावले आहेत. अरे अजूनही काही बिघडलं नाही. समजून घ्या. समजत कसं नाही की या 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 खालच्या जातीच्या लोकांच्या चालीला तुम्ही समजून घ्या. हे मुद्दाम जाणून बुजून आता उच्च जातीच्या लोकांच्या संपर्कात येतात. त्यांना माहित आहे की हे उच्च जातीचे लोक आपले सिद्धांत, आपला धर्म, आपली जात यासाठी किती बांधील आहेत. कोणीही आपल्या विरुद्ध गेलं तर आम्ही त्याला स्वीकार नाही करणार. मग तो वैभव देवजी सारखा आपला खास, आपला माहेरचा माणूस, आपला जवळचा का असेल. हे माहित आहे की आज आपण सगळे हारलोय. आज या लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे आणि आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे. आज आपण शोक करणार आणि हे लोक साजरा करणार आनंद. जोशीजी, आम्ही तुम्हाला आनंद साजरा करताना दिसतोय. तुम्हाला फक्त संधी पाहिजे काहीतरी बराळायला. अरे गप बस ना. बघताय ना तू, खाल्लं तुम्ही लोकांनी या माणसाला. यांच्यामुळे मेला ह्या माणूस. आता तरी गप्प बसा तुम्ही. आज आपल्याला जाणायचंय की वैभव देवच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे. ते जास्त अवघड नाहीये. वैभव देवच्या मृत्यूला जबाबदार आहे हा भीमराव. या आधीही वैभव देव मुंबईला यायचे फिरून पुन्हा परत जायचे लंडनला. कारण ते या अभागी भीमरावाच्या नादी लागले नव्हते. परंतु यावेळी त्यांचं नशीब वाईट होतं. त्यांचं नशीब की ते या भीमरावाला भेटले. बघा, या भीमरावामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. नरोत्तमजी अगदी बरोबर बोलताय. मी नेहमीच बरोबर बोलतो. पण प्रश्न आज हा आहे की काय तुम्हा लोकांच्या योग्य ते बोलण्याची आणि योग्य ते करण्याची हिंमत आहे. काय तुम्ही लोक वैभव देवच्या हत्याराला, या भीमरावाला मृत्यूची शिक्षा द्याल. कारण याच्यासाठी एकच शिक्षा असू शकते आणि ती शिक्षा मृत्यू. हा, मृत्यूच्या बदल्यात मृत्यू. आम्ही वैभवच्या खुन्याला नाही सोडणार. चला पुढे. माझ्या नवऱ्याकडे येण्याआधी वैभवजींनी लिहिलेलं पत्र ऐकून घ्या. लोक म्हणतात का जेव्हा माणूस मरतो तेव्हा खोटं नाही बोलत. त्याचं सत्य जाणून घ्या. हे घ्या. हे बघा, मला बी समजते का तुम्हाला किती त्रास होत असेल. तुम्ही कसला विचार करताय सगळं समजते. पण हे वाचा ना.
भीमराव, मी जातोय. मी जातोय. परंतु हा विचार करू नकोस की मी तुझ्यासोबत नाहीये. मी कायम आहे. आत्मा बनून राहीन. भीमराव, मी उच्च जातीचा होतो यामुळे कमकुवत निघालो, लाचार निघालो. तुम्हा सगळ्यांच्या एका प्रश्नानेही आम्ही घाबरतो. तुम्ही मजबूत आहात, लढून घेतोस, जिंकतोसही. मी नाही लढू शकलो त्या लोकांच्या यातनेमुळे जे मला त्यांच्या जातीचं म्हणत होते. आणि त्यांच्याशी लढून मी जिंकलो असतो तरीही निराशा यांनी मी मेलोच असतो. भीमराव, मी तुला लंडनला घेऊन जाण्यासाठी असमर्थ आहे. दादा, बहिणी, तुमच्यावर मी कायम प्रेम केलं, यापुढेही करत राहील. परंतु जर पुन्हा जन्म झाला तर तुमच्या घरात नाही जन्माला येणार. कुठल्याच जन्मी तुमच्या घरात नाही येणार आणि कुठल्याच मोठ्या जातीच्या घरात नाही येणार. मी बॅरिस्टर बनणार होतो. आता नाही बनू शकणार. परंतु वरती जाऊन ईश्वराला प्रार्थना करेन की पुढच्या जन्मी मला माझ्या मर्जीने घर निवडता येऊ देत. मी माझ्या मेलेल्या आई आणि मेलेल्या बाबांची शपथ घेऊन बोलतो, मी प्रत्येक पुढच्या जन्मी भीमच्या जातीत जन्माला येऊ इच्छितो. आणि शेवटचं भीमराव, तू महान होण्यासाठी जन्म घेतलायस. महान हो. मी वरतून ओरडून म्हणेल, माझा मित्र भीमराव आंबेडकर महान आहे.